माननीय प्राचार्य व मुख्याध्यापिका श्रीमती नवरे मॅडम, उपमुख्याध्यापक सांगले सर, पर्यवेक्षक एम.व्ही. कुंभार, ढगे मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी यशस्वी झालो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? डॉक्टर होणे, इंजिनियर होणे, प्रतिष्ठित व्यक्ती होणे, राजनेता होणे की गर्भ श्रीमंत होणे? काय होणे जेणेकरून आपण म्हणूया की होय मी यशस्वी झालो? तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी होण्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण पाहूया. 26/11/2008 साली मुंबई या शहरामध्ये प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये एक आतंकवादी हल्ला झाला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या हल्ल्यामध्ये अनेक जण मृत्यू पावले. त्या हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. त्या हॉटेलचे मालक होते रतन टाटा, जे टाटा कंपनीचे सुद्धा मालक आहेत. रतन टाटा यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी त्या क्षणीच असा निर्णय घेतला की मृत्यू पावलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हयातीतील म्हणजे 100 वर्ष जगणे असं धरलं होतं, तर तेवढा त्यांचा पगार त्यांच्या परिवारास देण्यात आला. इतकेच नाही तर त्यांच्या मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीसुद्धा टाटा समूह म्हणजे त्यांनी स्वतःच्या खर्चाने जबाबदारी स्वीकारली. ज्यांना शक्य होईल नोकरी लावता येईल त्यांना आपल्याच कंपनीमध्ये नोकरीला लावले. एवढ्यावर थांबले नाही ते, तर जे कर्मचारी मृत्यू पावले होते त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा ते स्वतः जातीनं उपस्थित होते. असेच एकदा रात्रीचे 11 वाजले होते आणि ते ताज हॉटेलची पाहणी करत होते. पाहणी करत असताना त्यांना असे समजले की आपल्या हॉटेलच्या समोर एक चहाचा गाडा आहे आणि तिची मुलगी आहे. त्या मुलीला त्या हल्ल्यामध्ये दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या आणि ती अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये दवाखान्यात ॲडमिट होती. कोणताही विचार न करता त्याच वेळेला रात्रीच्या 11 वाजता ते त्या मुलीला पाहण्यासाठी गेले. डॉक्टरांशी बोलता बोलता त्यांना असे समजले की संबंधित त्या मुलीवर लंडन या ठिकाणी उपचार केले तरच तिचे पाय राहतील, अन्यथा ती दोन्ही पाय आपले गमावणार. कोणत्याही क्षणाचा विचार न करता 1 तासाच्या आत त्यांनी एअर ॲम्ब्युलन्स ठरवली. त्या मुलीला लंडनला पाठवले. आज ती मुलगी चालतेच का पळत आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू आहे, ती आनंदित आहे. याचे सर्व श्रेय रतन टाटा यांना जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी होण्याचा खरा अर्थ असा नाही की तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती प्रतिष्ठावान आहात, किती मोठे अधिकारी आहात वगैरे वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी होण्याचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही कसे कार्य करता, कशी कृती करता आणि त्या कृतीतून लोकांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल, चिंता दूर होईल, त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, आनंदी बनतील, आरोग्यदायी बनतील, सदा सुखी राहतील. धन्यवाद.